आज 6 डिसेंबर तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर नमोचा हप्ता आज जे काही 6 वाजता इथं वितरित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे. तर आज 2000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोची इथं टाकणार आहेत. तर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्यानंतर कोणाला इथं 2000 रुपये जमा होणार आहेत. तर आज 6 डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घोषित केलेली आहे की तुमचे जे काही पैसे आहेत ते सायंकाळी 6 वाजता लाईव्ह कार्यक्रमाच्या अंतर्गत नमो शेतकरीचा हप्ता इथं वितरित करण्यात येणार आहे. आजच्या लाईव्ह थेटमध्ये तुमच्या खात्यामध्ये जे की 2000 रुपये इथं जमा केल्या जाणार आहे. तर आता यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की 2000 रुपये ते आज जमा करण्यात येणार आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये व या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये. तर यामध्ये जे काही जिल्हे आहे, तर यामध्ये मुंबई शहर. तर आज लाईव्ह 2000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं जमा होणार आहे. नमोचा हप्ता, नमोचा 8वा हप्ता. त्यानंतर इथं मुंबई उपनगर जमा होणार आहे. ठाण्यामध्ये सुद्धा आज लाईव्ह इथं जमा होणार आहे. पालघरमध्ये सुद्धा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे, तर या जिल्ह्यांमध्ये आज लाईव्ह जे की 2000 रुपये खात्यामध्ये इथं जमा होणार आहे. तर आता यामध्ये जे की आपण जिल्हे बघत आहे, त्यानंतर पुणे झाल्यानंतर इथं सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, धुळे, जे काही नाशिक. तर आता जर तुम्ही PM किसानचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे, तरच तुम्हाला नमोचा 8वा हप्ता इथं तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. तर आता बरेच जणांची ई-KYC काय बाकी आहे, ई-KYC बाकी आहे PM किसानची. तर तुमची जर ई-KYC केलेली नसेल तर तुम्हाला इथं लाभ इथं मिळणार नाही आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इथं आपलं जे काही ते धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, तर या जिल्ह्यांमध्ये 2000 रुपये जे की जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुमच्या खात्यात जमा झाले की नाही लगेच तपासा. त्यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगर, जे की इथं छत्रपती संभाजीनगर, लातूर, तर 25 जिल्हे इथं आपण बघितलेले आहे, जे की नमोचे 2000 रुपये खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये. त्यानंतर जो आपला जिल्हा आहे ते अमरावतीमध्ये सुद्धा 2000 रुपये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. नमोचा 8वा हप्ता जे की खात्यामध्ये इथं जमा होत आहे शेतकरी बांधवांच्या. अमरावतीमध्ये अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, तर यामध्ये जे की 34 जिल्हे आहे. त्यानंतर यामध्ये गडचिरोली आणि वर्धा देखील आहे. तर एकूण यामध्ये 36 जिल्हे आहे. या 36 जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या ज्यांनी ई-KYC केलेली आहे PM किसानची, तर अशांच्या खात्यामध्ये 2000 रुपये आज 6 वाजतापासून लाईव्ह इथं जमा होणार आहे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये. तर आता नमो शेतकरीचा जो काही हप्ता आहे ते आज 8 वाजता म्हणजे 6 वाजता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात 8वा हप्ता इथं जमा होणार आहे. तर आता बरेच शेतकरी यापासून वगळलेले आहेत. तर आता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे, तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रक्रिया जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर त्यामध्ये PM किसान आणि नमोचे लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 21वा हप्ता PM किसानचा इथं जमा झालेला आहे. तर इथं आधार लिंक आणि KYC बँक सेंडिंग असणे आवश्यक आहे. ज्यांचं नाव यादीत असेल तर अशांनाच इथं नमोचा 8वा हप्ता इथं दिला जाणार आहे, जे की 2000 रुपये. तर आता यामध्ये तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही ते चेक करून घ्या. तर ते कशा पद्धतीनं पाहायचं आहे, पीक विम्याच्या PM किसानच्या ऑफिशियल पेजवरती जा, बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करा, आपलं स्टेट सिलेक्ट करा, तालुका, जिल्हा, त्यानंतर गावाचे नाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पैसे दिसतील की तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही. यादीमध्ये नावसुद्धा दिसेल. PM किसानचे 2000 म्हणजे वार्षिक तुम्हाला 6000 रुपये मिळते. नमोचे सुद्धा 2,000 म्हणजे वार्षिक 6000. तर वर्षाला तुम्हाला 12,000 रुपये दिले जाते, जे की PM किसान आणि नमो शेतकरीचे असे मिळून एकूण 12,000. तर आता यामध्ये तुम्ही चेक करून घ्या की तुमची ई-KYC आहे की नाही, नमोचे जे काही हप्ते आहेत ते तुम्हाला मिळाले की नाही. त्यानंतर जे ते यामध्ये कोणाला मिळतो हप्ता जो काही कोणाला आता मिळणार आहे, तर यामध्ये सातबाऱ्यावर तुमचं नाव असणे आवश्यक आहे. बरेच जणांचे नाव सातबाऱ्यावर चुकीचे आहे. बँक KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. PM किसानचा लाभार्थी अनिवार्य आहे.
म्हणजे तुम्ही जर पी एम किसान योजनेचा तुम्हाला जर लाभ मिळत नसेल तर तुम्ही यासाठी अपात्र, म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही आहे. तर सर्वांनी हे जे गोष्ट आहे इथं लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर जे काही अडचणी येतात, काय येतात आहे ते आपण इथं जाणून घेऊया. पहिलं ज्यामध्ये तुम्ही जे काही CSC वरती जाऊन तुम्ही तुमची ई-के-वाय-सी केली का चेक करून घ्या. ई-के-वाय-सी पेंडिंग असेल, काय असेल तुमची जी काही के-वाय-सी आहे, तिथं तुमची ई-के-वाय-सी इथं पेंडिंग असेल, त्यामुळे तुम्हाला इथं जमा होणार नाही. दुसरं ज्यामध्ये आधार लिंक नाही, तर तुम्ही तुमच्या बँकमध्ये जाऊन आधार लिंक करून घ्या. खाते इनॲक्टिव्ह आहे, म्हणजे ॲक्टिव्ह जर नसेल तर तुम्ही ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे. त्यानंतर चुकीचे नाव, जर पी एम किसानमध्ये चुकीचे नाव असेल तर तुम्ही ते दुरुस्त करून घ्या. तर त्याचप्रमाणे तुमचे खाते बंद पडलेले असेल तर तुम्ही पुन्हा इथं दुरुस्त करून घ्यायचे आहे. तर तुमचे पैसे जे की इथं अडकलेले असतील, तर 6 डिसेंबर आजपासून खात्यामध्ये पैसे आज सायंकाळी 6 वाजतापासून लाईव्ह हप्ता इथं तुमच्या जमा होणार आहे. आता ज्यांना कुणाला नवीन नमूचा फॉर्म भरायचे असतील तर अशांनी पी एम किसानचे जे काही पात्र शेतकरी आहेत तर तुम्हाला पी एम किसानचा फॉर्म भरावा लागेल. तर तुम्ही तलाट्याकडे किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही तुमचे जे काही तलाठी आहे तर त्यांना भेट द्या व तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं द्यायचे आहे. तर यामध्ये कोण पात्र असणार आहे? ज्यांच्याकडे ज्यांच्या नावावर सातबारा आहे, जमीन आहे, पी एम किसानचे लाभार्थी नाही, म्हणजे याआधी तुम्ही फॉर्म भरलेला असेल, तर अशांनी जे की इथं तुम्हाला पुन्हा अर्ज तुम्हाला करता येणार आहे, अर्ज करू शकता. आधार लिंक आवश्यक आहे. त्यानंतर मोबाईल नंबरसुद्धा इथे तुम्हाला लागणार आहे. तर आता यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स जे काही दाखवल्याप्रमाणे यामध्ये तुम्हाला आधार कार्डची PDF लागणार आहे, सातबारा नवीन इथं लागणार आहे, पटवारी किंवा ऑनलाईन काढला तरी चालेल, बँकेचं पासबुकची झेरॉक्स, त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर इथं तुमचा जर इथं हा जो महत्त्वाचा पॉईंट आहे, जे की तुम्हाला इथं पी एम किसानचा जर तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला ते प्रूफ द्यायचं आहे, कोणत्या कारणामुळे तुम्हाला इथं रिजेक्ट झालेला आहे व तुम्ही रिअप्लाय इथं करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.